पुण्यामधल्या विषारी दारू प्रकरणी रोहित पवार आक्रमक, पोलीस प्रशासनाचा दारू विक्रीमध्ये सहभाग, रोहित पवार यांचा थेट आरोप, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून दारूच्या अड्ड्यांची तोडफोड। पुण्यामध्ये विषारी दारूचे 15 बळी, पिंपरी चिंचवडमध्ये 10 तर हडपसरमध्ये 5 जणांचा मृत्यू। पोलिसांनी या प्रकरणात 8 जणांना घेतलं ताब्यात। विषारी दारू प्रकरणी मुख्य आरोपी कर्नल सिंग विरखा याच्याही मुसक्या आवळल्या। विषारी दारू कुठं बनवली गेली याचाही शोध घेतला गेलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। विषारी दारू प्रकरणी रोहित पवार आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद, मृतदेहाची माहिती न दिल्यानं ससूनमधल्या अधिकाऱ्यांवर रोहित पवार भडकले। मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। सरकारची भूमिका मांडणार, जरांगेचे गैरसमज दूर करणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीमध्ये तणाव, एकीकडे भाजप शिवसेनेमध्ये रस्सीखेच, दुसरीकडे भाजपात अंतर्गत चुरस। महाजनांचे निकटवर्तीय निलेश बोरा आणि गणेश गीते इच्छुक। विधान परिषद लढवण्याची काँग्रेसला खुमखुमी, संजय राऊतांनी काँग्रेसला सुनावलं। अन्नधान्य पुरवठा वाहतूक टेंडरबाबत वादाची ठिणगी, पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक चकमक, जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती। नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणी नाशिक पोलिसांकडून न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल, मुंबई नाका पोलीस ठाण्यातील 8 गुन्ह्यांचं दोषारोप पत्र दाखल। राज्यामध्ये 2.25 महिन्यात 50 भोंदूबाबा गजाआड, नाशिकमध्ये सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद। राजकारण्यांच्या चार्टर्ड विमानांवर बंदी घाला, राजकारण्यांचे 3 महिन्यांचे पगार देऊ नका, बागेश्वर बाबांचं प्रवचनामध्ये विधान। त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये व्हीआयपी संस्कृतीला फाटा, सशुल्क दर्शन पावतीला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद, तातडीचं दर्शन इच्छिणाऱ्यांची 2,500 रुपयांच्या पावतीला पसंती। कोकण रेल्वेचं जून पासून विशेष मॉन्सून वेळापत्रक, आपत्कालीन परिस्थितीसाठी स्वतंत्र पथकं सज्ज ठेवणार, दरडी कोसळणाऱ्या भागांमध्ये विशेष संरक्षणात्मक उपाययोजना। ठाणे धामणकर नाक्यादरम्यान डिसेंबरपर्यंत मेट्रो सेवा, लवकरच पहिल्या टप्प्याची चाचणी होणार। मुंबई रायगड पालघरमध्ये रविवारी सोमवारी हलक्या सरींची शक्यता, तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याची शक्यता, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार। शालेय साहित्याच्या दरामध्ये 40 ते 60% वाढ, वह्या, पुस्तकं, गणवेश आणि दप्तरांच्या किमती वाढल्या, डिझेल, कच्चं तेल, कागदाच्या पल्पच्या दरवाढीचा थेट परिणाम। देशामध्ये अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन, गहू, तांदूळ, मका, तेलबिया यांच्या उत्पादनाचा विक्रम, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची माहिती। भारतीय आंब्यांच्या आयातीवर जपानची बंदी, कीड नियंत्रण प्रक्रियेमध्ये त्रुटी आढळल्यामुळे निर्णय। अमेरिका आणि इराणमध्ये शस्त्रसंधी वाढवण्यावर सहमती, अमेरिका इराण दरम्यान तात्पुरता करार दृष्टीपथात। अमेरिका आणि इराणमध्ये 60 दिवसांच्या युद्धबंदीचा मसुदा तयार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंजुरीची प्रतीक्षा।
गाझापट्टीचा 70% भाग ताब्यात घ्या. नेतन्याहू यांच्या आदेशानं खळबळ. इस्रायल हमास संघर्ष आणखी भडकण्याची शक्यता.